पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातले 2 कर्मचारी निलंबित. वेळेत अपघाताची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका, तर पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. विशाल अग्रवालसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींचा जामिनासाठी अर्ज. श्रीमंत बापाचा मुलगा असला तरी कायद्यानुसार कारवाई होणारच. पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. डोंबिवलीच्या स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक. आरोपी मालती मेहता आणि आरोपी मलय मेहताला अटक. स्फोटात 8 जणांचा मृत्यू. मुंबईतील पावसाळ्यापूर्वी कामांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. युद्ध पातळीवर नालेसफाई सुरू. तसंच मुंबईतले अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे आदेश. राज्यामध्ये नागपूर, परभणी, मेळघाटात अनेक ठिकाणी दुष्काळाचं भयान चित्र. अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरवशावर. राज्यामध्ये दुष्काळाची भीषण स्थिती. 73% महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत. संकटाला गांभीर्याने घ्या, शरद पवारांचा राज्य सरकारला सरला. तर दुष्काळावर विरोधकांनी राजकारण करू नये, फडणवीसांचा पलटवार. शालेय अभ्यासक्रमाच्या प्राथमिक आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा एनसीईआरटीचा निर्णय. मनुस्मृतीच्या श्लोकांच्या समावेशाला आरपीआय आणि काँग्रेसचा विरोध. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी तारीख जाहीर. 26 जूनला मतदान, 1 जुलैला मतमोजणी. गडचिरोलीच्या सीमेवरील छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या चकमकीत 8 नक्षलींना कंठस्नान. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.